ये किस्मत का फेरा, प्रीत का डोरा, रहा ना ये मोरा, था ये किस्मत का फेरा। श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर व्हिडिओ आहे तो एका स्टेपमध्ये फक्त क्रिएट होणार आहे। तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला अलाइट मोशन ओपन करून प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याबरोबर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे। त्यानंतर बघू शकता बीटमार्कचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। तर फर्स्ट स्टेप काय करायचे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये तुम्हाला म्युझिक व्हिडिओ दिलेला आहे। तो व्हिडिओ काय करायचा, ॲड करून त्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 4.19 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत प्रॉपर सेट करून आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशा प्रकारे पहिला ॲनिमेशन इथं झालेलं आहे। त्यानंतर 4.19 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं आपला ग्रुप 1 लेअर दिसते, त्या ग्रुप 1 लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर वळीनं 4 तुम्हाला ग्रुप लेअर दिसत आहेत। तर प्रत्येक ग्रुप लेअरला सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं, इथं तुमचा एक इमेज काय करायचं ॲड करून घ्यायचा आहे। तर पहिल्या लेअरला ॲड करण्यासाठी मधोमध इमेज घेऊन या शेपमध्ये प्रॉपर इमेज सेट केलेला आहे। त्यानंतर काय करायचं, बॅक निघून यायचं आहे, दुसऱ्या नंबरची सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। ते आपल्याला काय करायचे, इमेज प्रॉपर ॲड करून त्याची साईज कमी जास्त करून आपल्याला प्रत्येक इमेज लेअर आहे तो प्रॉपर ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकताय दोन्हीही इमेज लेअर ॲड करून घेतल्यानंतर थर्ड इमेज लेअर तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून मधोमध घ्यायचं आहे आणि प्रॉपर सेट करून घ्यायचे आहे। प्रॉपर सेट केल्यानंतर परत एकदा बॅक निघून 4 नंबरला आपल्याला परत एकदा सिलेक्ट करून शेवट इमेज ॲड करून प्रॉपर शेवटपर्यंत वाढवून या शेपमध्ये फक्त प्रॉपर इमेज ॲडजस्ट करून सेट करायचे आहे। आता 4ही लेअर सेट केल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। बघू शकता शेवटपर्यंत फक्त काय करायचं, ही जी लेअर आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची अशा प्रकारे आणि आतही आपल्याला काय करायचे, अशा प्रकारे लेअर वाढवून घ्यायची म्हणजे प्रॉपर तुम्हाला शेवटपर्यंत त्या लेअर दिसून येतील अशा प्रकारे बघू शकताय। तर या लेअर वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, परत एकदा 4.19 सेकंदाच्या बीटमार्कवर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG दिलेला आहे। आता हे इमेज PNG मी सेट करतोय तेव्हा यूज करतोय इथं मी डेमोसाठी। इथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून स्टेटस हा क्रिएट करू शकता। जशा प्रकारे आपण डेमोसाठी क्रिएट करतोय तशा प्रकारे तुमचे इमेज इथं क्रिएट करून स्टेटस इझिली क्रिएट करू शकता। त्यानंतर काय करायचं, या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून हा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि मेन प्रोजेक्टला येऊन त्या PNGला फक्त काय करायचं आहे, अप्लाय करून घ्यायचं आहे आणि अप्लाय केल्यानंतर ही जी PNG आहे ती आपल्याला ब्लॅक PNG खाली अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आणि नेक्स्ट स्टेप काय करायची की या PNGला सिलेक्ट करून बॉर्डर अँड शेडोवर क्लिक करून ॲड बॉर्डरवर क्लिक करून आउटसाईड करायचं आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, येलो कलर सिलेक्ट करायचा आहे। येलो कलर सिलेक्ट केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।